सांगितलं होतं ना माझा पाठलाग करू नका म्हणून. हिम्मत कशी झाली तुमची? फार मंदिरापर्यंत पोहोचलात तुम्ही. या जागेचं पावित्र्य लक्षात घेऊन तुम्हाला सोडून देते मी. अगं अंजली, हे श्रीकांतराव बऱ्याचदा येतात इथं या मंदिरात, आणि आजच्या दिवशी तर न चुकता. बराच वेळ झाला त्यांना इथं येऊन. तुझ्याही आधी आलेत ते. उगाच तुम्हा दोघांमध्ये काहीतरी गैरसमज असल्याचं माझ्या लक्षात येतंय. ते दूर व्हावेत एवढंच बाप्पाकडे मी साकडं घालतो. वहिनी, काय झालं हो? बंड्या सापडत नाहीये का? कुठे गायब झालाय का? रोज मरे त्याला कोण रडे. मग अंजू बरं वाटत नाही म्हणून ऑफिस मधून लवकर निघाली. बरं, ती अजून आली नाहीये घरी. बघू आपण थोडा वेळ वाट, येईल ती. बर. अंजू चला. श्री, इकडे ये. बाहेर गेला होतास? अरे ताईने ना पद्मजाच्या आई बाबांना घरी बोलवलंय. आज बोलवलंय म्हणजे काहीतरी खास कारण असणार ना, हो की नाही? अगं मी दिला असता ना करून तुला चहा. नाही, नको. काय झालं आई? नाही, मगाचपासून मी तुला बघतेय, खूप गुदमळतेस तू. काही बोलायचं? नाही, हा म्हणजे तुझ्या ऑफिस मधल्या सुनीताचा फोन आला होता ना. म्हणजे कधी भेटलीयस तू तिच्या भावाला? एक माझ्या आपलं मनात आलं की तुझी आणि त्याची पत्रिका जुळवून फक्त. आई, आई हे काय चाललंय? काय? पप्पा कशासाठी येत आहेत? पप्पा? हा, पद्मजाचे बाबा येत आहेत. तेच विचारलं मी, काय येत आहेत? नमस्कार. हल्लेच बघ. नमस्कार आहे. काय वहिनी, नमस्कार. नमस्कार. जावई बाबू आज किचन मध्ये मदतीला. हा हा हा. काय हो, थकलायत किती? हो, बाहेर फिरायची सवयच उरलेली नाही ना. कुठे गेला होतात? कुठे एवढे? माहीमला गेलो होतो ग. मग आपल्या वेळेचं माहीम किती बदललंय ते म्हटलं बघून यावं सहज. खरंच की काय? खरंच की काय म्हणजे काय? बरोबर करतोय ना मी? बघ, मला बेस्ट विशेस नाही देणार. श्री, काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल मला तुझ्याशी. मला नाही बोलायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, जो काही निर्णय तू घेशील त्यात सदैव मी तुझ्या पाठीशी. हा, हे काय? आज डब्याऐवजी पूजेचं ताट न्यायचं ऑफिसला? ऑफिसला जा, पण आधी पूजा कर आणि मग जा. कसली पूजा? श्रावणी सोमवाराची. ग मुलींनी ही पूजा केली की त्यांचं लग्न लवकर होतं, नवराही मनासारखा मिळतो. वहिनी, हो चला लवकर, नंतर मंदिरात गर्दी होईल. चला पटकन. चल चल. अगं चल. आई, ऑफिसला उशीर होईल. आई, नंतर जा, ऑफिसला जाशील. पण तयारी कधी करू मी? आल्यावर कर तयारी. महादेवा, माझ्या अंजूचे कुमारिका म्हणून हे शेवटचे श्रावणी सोमवार असू देत. आहो सागावकर बाई, गेली कित्येक वर्ष हाच नवस करताय तुम्ही. अंजू, ये पूजेला. अगं अंजू, आता कसा अपशकुन घडला ग? ह्या दुष्काळात 13वा. बसा, आयुष्यभर सोमवार करत बसा.